हे भी कुठे गेली की डिक्शनरी. Hello students, today we all are also going to learn World Heritage second part. In the last period, we all had learned what is meant by World Heritage and what is the history of a World Heritage sites. Then a World Heritage committee, and today we all are also going to learn the next information, means the second part of World Heritage. Becoming a World Heritage site. Becoming a World Heritage site. पहा, याच्या आधीच्या तासाला आपण जे काही वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणजे वारशांचे विश्व हा जो काय पार्ट बघितला की त्यामध्ये आपण जागतिक वारसा स्थळे कोणते कोणते आहेत त्याविषयी माहिती घेतली आणि जागतिक वारसा स्थळांचा जो काही इतिहास आहे, हिस्ट्री आहे, ही पाहिली. त्यानंतर द वर्ल्ड हेरिटेज कमिटी, जागतिक वारसा समिती, तिचं काय कार्य आहे हे पाहिलं. आणि आज आपण बिकमिंग अ वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणजे जागतिक वारसा स्थळे किंवा जागतिक वारसा स्थळ हे कसे ठरते याविषयी चर्चा करणार आहोत. Now there are 5 steps in becoming a World Heritage Site. जागतिक वारसा स्थळ हे ठरविण्याचे 5 टप्पे आहेत. There are total 5 steps in becoming a World Heritage Site. The first of which is for a country or a state party. प्रथम टप्पा किंवा पहिला टप्पा म्हणजे एखाद्या देशाने किंवा राज्य पक्षाने आपल्याकडील लक्षणीय व सांस्कृतिक जे काही स्थळ आहेत याची यादी देणे. द फर्स्ट ऑफ विच इज फॉर अ कंट्री और अ स्टेट पार्टी. कंट्री और अ स्टेट पार्टी टू टेक ॲन इन्व्हेंटरी ऑफ इट्स सिग्निफिकंट कल्चरल अँड नॅचरल साईट्स. म्हणजे आपले जे काही एखाद्या देशाने किंवा राज्याने किंवा राज्यपक्षाने आपल्याकडील जी काही लक्षणीय सांस्कृतिक व नैसर्गिक स्थळांची संपूर्ण यादी तयार करणे, सर्वप्रथम यादी तयार करणे. अँड धिस इज कॉल्ड द टेंटेटिव्ह लिस्ट. धिस इज कॉल्ड द टेंटेटिव्ह लिस्ट. आणि याला सर्वप्रथम जे काय तर आपण टेंटेटिव्ह लिस्ट म्हणायचं. म्हणजे याला प्रायोगिक किंवा टेंटेटिव्ह म्हणजे तात्पुरती यादी म्हणायचं. It is important because nominations to the World Heritage List will not considered unless the nominated site was first included on the tentative list. एक तात्पुरती यादी तयार झाल्याच्या नंतर ही जी काही यादी आहे ही यादी अतिशय महत्त्वाची असते. कारण एखाद्या नामांकित स्थळाचा जर प्रथम प्रायोगिक यादीमध्ये समावेश झालेला नसेल तर जागतिक वारसा यादीसाठीच्या नामांकनामध्ये त्याचा विचार केला जातो. लिस्ट. द नेक्स्ट कंट्रीज आर देन एबल टू सिलेक्ट अ साईट फ्रॉम देअर टेंटेटिव्ह लिस्ट. म्हणजे फर्स्ट याच्यामध्ये नॉमिनेटिव्हमध्ये जर समजा समावेश झालेला नसेल तर नंतर जागतिक वारसा यादीसाठीच्या नामांकनामध्ये तिचा समावेश हा केला जात नाही. Next, countries are then able to select from their tentative list to be included on a nomination file. The third step is a review of a nomination. आणि त्यानंतर जी काही थर्ड स्टेप आहे त्या थर्ड स्टेपमध्ये काय आहे, द थर्ड स्टेप इज अ रिव्ह्यू ऑफ द नॉमिनेशन फाईल बाय अ 2 advisory bodies consisting of the International Council of Monuments and Sites and the World Conservation Union. प्रायोगिक यादीमधून नामांकन फाईलमध्ये समाविष्ट करण्यासाठी काही स्थळे हे निवडले जातात. हे तिसऱ्या टप्प्यात जागतिक स्मारके व स्थळे परिषद की ज्याला आपण इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मोन्युमेंट्स अँड साईट्स असं म्हणतो की जागतिक संरक्षण संघाच्या वर्ल्ड हेरिटेज कमिटीमध्ये त्याचा जे काय तर समावेश केला जातो. द साईट्स
and the World Conservation Union who then make a recommendation म्हणजे शिफारस, त्यानंतर शिफारस ही केली जाते टू द वर्ल्ड हेरिटेज कमिटी. द वर्ल्ड हेरिटेज कमिटी मीट्स वन्स अ इयर टू रिव्ह्यू these recommendation and decide which sites will be added to a world heritage list. पहा, यानंतर नामांकन फाईलचे जे काही परीक्षण करतात आणि जागतिक वारसा समितीकडे आपल्या जो काही तर शिफारशी ह्या पाठवल्या जातात आणि त्या आपल्या बैठकीमध्ये या शिफारशीचे जे काही तर अवलोकन ते जे काही बॉडी मेंबर्स आहेत ते करू शकतात. पहा, द करंट इन्फॉर्मेशन इज ऑल्सो व्हेरी क्लिअर. द वर्ल्ड हेरिटेज कमिटी मीट्स वन्स अ इयर अँड टू रिव्ह्यू दीज रिकमेंडेशन. पहा, वर्ल्ड हेरिटेज कमिटी जी काय जागतिक वारसा समिती आहे, ही वारसा समिती वर्षातून एक वेळेस त्याची जी काय तर मीटिंग घेते आणि त्या मीटिंगमध्ये ज्या काही शिफारशी आलेल्या आहेत त्यावर विचार व्यक्त केले जातात. अँड डिसाईड विच साईट्स विल बी ॲडेड टू द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट. आणि वर्ल्ड हेरिटेज लिस्टमध्ये म्हणजे जागतिक वारसा स्थळ बनविण्यासाठी की कोणत्या कोणत्या साईटचा यामध्ये समावेश करायचा हे त्यावर जे काय बॉडी मेंबर्स आहेत ते विचार करू शकतात. द फायनल स्टेप इन बिकमिंग अ वर्ल्ड हेरिटेज साईट इज डिटर्मिनिंग वेदर ऑर नॉट nominated sites meets at last one of 10 selection criteria. पहा, जे काही लास्टचा जो काही टप्पा आहे त्या टप्प्यामध्ये, त्या लास्टच्या टप्प्यामध्ये जो काय प्रस्तुत नामांकित जे काही स्थळ आहेत या त्यांच्या वार्षिक बैठकीमध्ये शिफारसीचे अवलोकन करतात आणि यामध्ये कोणतं स्थळ निवडायचं आहे आणि कोणतं स्थळ हे निवडायचं नाही याचा जो काय तर विचार केला जातो. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये फायनलमध्ये जे काय फायनल स्टेप आहे या फायनल स्टेपमध्ये म्हणजे शेवटच्या टप्प्यामध्ये प्रस्तुत जे काही नामांकित स्थळ आहे ते 10 निवड निकषापैकी किमान एक निकष पूर्ण करते की नाही हे तपासले जाते. द फायनल स्टेप इन बिकमिंग अ वर्ल्ड हेरिटेज साईट is determining whether or not a nominated site meets at least one of 10 selection criteria. म्हणजे जे काही तर 10 निकष हे पूर्ण करते की नाही हे तपासलं जातं आणि त्यानंतरच त्याची निवड केली जाते. इफ द साईट meets these criteria आणि या स्थळाने जर हे जे काय क्रायटेरिया आहे, जो काय मापदंड आहे, जे काय प्रमाण आहे, जो काय निकष आहे हा पूर्ण केला तरच त्याचं सिलेक्शन त्यामध्ये केलं जातं. ही जी काय वर्ल्ड हेरिटेज साईट्स अशा पद्धतीने बनते. इट कॅन देन बी इन्स्क्राइब्ड ऑन द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट आणि अशा प्रकारे निकष पूर्ण केले तर जागतिक वारसा यादीमध्ये त्या स्थळाचे नाव हे नोंदवले जाते. वन्स अ साईट गोज थ्रू दिस प्रोसेस and is chosen, it remains the property of the country on whose territory it sites. आणि नंतर हे संपूर्ण निकष झाल्याच्या नंतर एखादे जे काही स्थान आहे हे या प्रक्रियेमधून निवडले गेल्यानंतर ते ज्या भागात आहे, ज्या रिजनमध्ये आहे त्या देशाची मालमत्ता तर असतेच, परंतु जी काय इंटरनॅशनल जी काय कमिटी आहे त्यामध्ये सुद्धा त्या समुदायाचाही त्यामध्ये महत्त्वपूर्ण भाग म्हणून ते गणले जाते. नाव इट रिमेन्स द प्रॉपर्टी ऑफ द कंट्री ऑन हुज टेरिटरी म्हणजे प्रदेश और रिजन इट साइट्स, बट इट ऑल्सो बिकम्स कन्सिडर्ड विदिन द इंटरनॅशनल कम्युनिटी. इंटरनॅशनल कम्युनिटीमध्ये त्यांचा आंतरराष्ट्रीय समुदायाचाही महत्त्वपूर्ण भाग म्हणून ते स्थळ, ते जागतिक वारसा स्थळ, तो जो काही सिलेक्टेड एरिया आहे हा किंवा जे काय ते सिलेक्टेड जी काही प्रॉपर्टी आहे ती जागतिक समुदायाचाही एक महत्त्वपूर्ण भाग म्हणून गणले जाते. नाव टाईप्स ऑफ वर्ल्ड हेरिटेज साईट्स.
जागतिक वारसा स्थळांचे जे काही प्रकार आहेत त्या प्रकाराचा याच्यामध्ये पॅसेजमध्ये उल्लेख केलेला आहे. ॲज ऑफ 2009 देअर आर 890 वर्ल्ड हेरिटेज साईट्स. पहा 2009पर्यंत जे काही गणना केली त्यामध्ये जे काही 890 वर्ल्ड हेरिटेज साईट्स आहेत दॅट आर लोकेटेड इन 148 कंट्रीज. 148 कंट्रीज म्हणजे 148 देशाच्या नकाशानुसार मॅपनुसार त्या स्थित आहेत, म्हणजे सध्या त्या अवेलेबल आहेत. ॲज ऑफ 2009 देअर आर 890 वर्ल्ड हेरिटेज साईट्स दॅट आर लोकेटेड इन 148 कंट्रीज मॅप. 689 ऑफ दीज साईट्स आर कल्चरल. याच्यामध्ये जे काय तर 689 स्थळं हे कल्चरल आहेत, म्हणजे सांस्कृतिक आहेत. आय इन्क्लुडेड प्लेसेस लाईक द सिडनी ऑपेरा हाऊस, की ज्यामध्ये सिडनी ऑपेरा हाऊस विच इज इन ऑस्ट्रेलियाचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियामधील जे काही सिडनीचे ऑपेरा हाऊस आणि त्यानंतर जे काय हिस्टॉरिक सेंटर ऑफ विना इन ऑस्ट्रिया. आणि त्यानंतर पहा याच्यामध्ये समावेश कोणत्या ह्याचा आहे तर ऑस्ट्रेलियातील सिडनीचे जे का ऑपेरा हाऊस आहे आणि ऑस्ट्रियातील व्हिएन्ना येथील ऐतिहासिक जे काही केंद्र आहे की ज्याला हिस्टॉरिक सेंटर म्हणलं जातं, ऐतिहासिक केंद्र, ते व्हिएन्ना ह्याचा सुद्धा त्यामध्ये समावेश आहे. 176 आर नॅचरल. 176 ठिकाणं हे नॅचरल म्हणजे नैसर्गिक स्थळ म्हणून त्यामध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला आहे. अँड अ फीचर सच ॲज लोकेशन ॲज द US येलोस्टोन. आणि उदाहरणार्थ जर समजा तुम्हाला द्यायचं झालं तर अमेरिकेतील जे काय येलोस्टोन आहे हे येलोस्टोन अँड ग्रँड कॅनॉन नॅशनल पार्क आणि ग्रँड कॅनन नॅशनल पार्क्स याचा सुद्धा त्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. दीज आर 25 ऑफ द वर्ल्ड हेरिटेज साईट्स आर कन्सिडर्ड मिक्स्ड. आणि याच्यामध्ये जे काय जागतिक वारसा स्थळांपैकी 25 ठिकाणं हे जे काय तर मिक्स्ड स्वरूपाचे आहेत, म्हणजे संमिश्र स्वरूपाचे आहेत. फॉर एक्झाम्पल जर समजा द्यायचं झालं तर नॅचरल अँड कल्चरल, नॅचरल आणि कल्चरल की जे काही नैसर्गिक आणि सांस्कृतिक की जे पेरूज माचू पिच्चू नावाचं जे काही एक स्थळ आहे हे त्यामध्ये त्याचा समावेश आहे. इज वन ऑफ दीज त्यापैकी आहे. माचू पिच्चू नावाचे जे काही एक स्थळ आहे ते त्यापैकी आहे. इन इटाली हॅज द हायेस्ट नंबर ऑफ वर्ल्ड हेरिटेज साईट्स विथ 44. आणि इटालीमध्ये सर्वाधिक म्हणजे 44 जागतिक वारसा स्थळं हे अवेलेबल आहेत. इटालीमध्ये देअर आर 44 वर्ल्ड हेरिटेज साईट्स are also available and which is the highest number in the world. आणि जगामध्ये सर्वात जास्त हे इटालीमधले 44 जागतिक वारसा स्थळे आहेत. इंडिया ह्या 36 आणि भारतामध्ये जे काय तर 36 आहेत की ज्यामध्ये 28 कल्चरल, 7 नॅचरल अँड 1 इज ऑल्सो कॉल्ड द मिक्स्ड. ज्याच्यामध्ये 28 सांस्कृतिक आहेत, 7 नैसर्गिक आहेत आणि एक मिश्र स्वरूपाचे जे काय तर स्थळ आपल्या इंडियामध्ये आहेत. नाव द वर्ल्ड हेरिटेज साईट, द वर्ल्ड हेरिटेज कमिटी हॅज डिवायडेड द वर्ल्ड कंट्रीज इंटू 5 जिओग्राफिकल झोन्स. आणि जागतिक वारसा समितीमध्ये जगातील जे काही देश आहेत या देशाचे 5 भौगोलिक प्रदेशामध्ये त्याची जी काही डिवायडेशन करण्यात आलेले, झोनमध्ये त्याची विभागणी करण्यात आलेली आहे. आणि त्यामध्ये कोणते जे काय भाग आहेत.
Now it has also included in आफ्रिका अरब स्टेट्स, की ज्यामध्ये आफ्रिका, अरब स्टेट्स किंवा ज्याला आपण अरब राष्ट्रे असं म्हणू शकतो. द थर्ड इज आशिया पॅसिफिक. तिसरं जे काय आहे ते आशिया पॅसिफिक. पहा की जगातील देशाचे 5 भौगोलिक प्रदेशामध्ये विभागणी केलेली आहे आणि ती खालीलप्रमाणे आहे की ज्यामध्ये आफ्रिका, अरब राष्ट्रे, आशिया पॅसिफिक इट हॅज इन्क्लुडिंग ऑस्ट्रेलिया अँड ऑल्सो ओशिया, म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि ओशियासह त्याच्यामध्ये समावेश केलेला आहे. द फोर्थ इज ऑल्सो युरोप अँड नॉर्थ अमेरिका. युरोप आणि जे काय उत्तर अमेरिका याचा 4थ्या स्थानामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. अँड द लास्ट इज ऑल्सो लॅटिन अमेरिका अँड कॅरिबियन अमेरिका. पहा द लास्ट सेंटर ऑफ द वर्ल्ड हेरिटेज साइट्स इन्क्लुडेड इन द वर्ल्ड हेरिटेज कमिटी इज ऑल्सो लॅटिन अमेरिका अँड द कॅरिबियनचा सुद्धा त्यामध्ये समावेश आहे. अशा पद्धतीनं जे काही आपण बिकमिंग अ वर्ल्ड हेरिटेज साइट्स अँड टाइप्स ऑफ द वर्ल्ड हेरिटेज साइट्सचा जो काय तर अभ्यास आपण केलेला आहे. द लास्ट पार्ट ऑफ आवर वर्ल्ड हेरिटेज साइट इज ऑल्सो वर्ल्ड हेरिटेज साइट इन डेंजर, की हाऊ द वर्ल्ड हेरिटेज साइट्स आर ऑल्सो गोइंग इन टू अ डेंजर कंडिशन, की ती जागतिक जे काही वारसास्थळे हे जागतिक असलेली वारसास्थळे हे धोक्यात का आहेत, म्हणजे धोक्यात असलेले जागतिक वारसास्थळे हे आपला लास्टचा जो काय आजच्या लेक्चरचा पार्ट आहे की ज्यामध्ये लाईक अ मेनी नॅचरल अँड हिस्टॉरिक कल्चरल साइट्स अराउंड द वर्ल्ड, जगभरातील कित्येक जे काही नैसर्गिक आणि ऐतिहासिक व सांस्कृतिक लाईक मेनी नॅचरल नैसर्गिक अँड हिस्टॉरिक ऐतिहासिक आणि कल्चरल म्हणजे सांस्कृतिक ज्या काही साईट्स आहेत त्या जगाच्या सभोवताली जगभरातील ज्या काही नैसर्गिक ऐतिहासिक व सांस्कृतिक ज्या काही वर्ल्ड हेरिटेज साईट्स आहेत त्या मेनी वर्ल्ड हेरिटेज साईट्स आर इन डेंजर ऑफ बीइंग डिस्ट्रॉईड, की त्याच्यामध्ये या अनेक जागतिक वारसा स्थळांना आज धोका निर्माण झालेला आहे. की कशा पद्धतीनं कशामुळं त्याला धोका निर्माण झाला आहे याचा जो काय अभ्यास ह्या पॅसेजमध्ये तुम्हाला पाहायचा आहे. की देर आर अ लॉट ऑफ वर्ल्ड हेरिटेज साइट्स आर ऑल्सो गोइंग इन टू अ व्हेरी डेंजर झोन बिकॉज ऑफ ऑर ड्यू टू दी वॉर, जे काय युद्ध म्हणतो की ज्याला आपण पाउचिंग म्हणतो, की शिकार म्हणतो, अतिक्रमण म्हणतो, की जे काय नॅचरल डिझास्टर आहे या नॅचरल डिझास्टर किंवा अर्थक्वेक्स की ज्याला भूकंप म्हणजे आज अनेक जागतिक वारसास्थळांना आज धोका निर्माण झालेला आहे. आणि त्याचं कारण म्हणजे वॉर, युद्ध किंवा अतिक्रमण किंवा भूकंपासारखा जो काही नैसर्गिक आपत्ती जी काय अर्थक्वेक्सची येऊ शकते नैसर्गिक आपत्ती त्यामुळे त्याला धोका निर्माण झालेला आहे. किंवा पाउचिंग म्हणतो आपण त्याला, जे काही शिकार या शिकारीमुळे सुद्धा बऱ्याचशा जंगलाचा जो काय भाग आहे त्यामध्ये सुद्धा या जागतिक वारसास्थळांना धोका निर्माण झालेला आहे. नॅचरल डिझास्टर्स जे काही नॅचरल डिझास्टर आहे या नॅचरल डिझास्टरमुळं हा जो काय प्रचंड विनाश आहे नैसर्गिक नाश आहे या नैसर्गिक नाशाचा सुद्धा यावर परिणाम झालेला आहे. नॅचरल डिझास्टर लाईक अर्थक्वेक्स, अनकंट्रोल्ड अर्बनायझेशन म्हणजे जे काय अफाट जे काही शहरीकरण आज प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे, अनकंट्रोल्ड आहे की जे कंट्रोलमध्ये नाही आहे, अशा या शहरीकरणाचा सुद्धा याच्यावर परिणाम झालेला आहे. या अफाट शहरीकरणाचा जे काही पर्यटक येणारे पर्यटकाचे जे काही प्रचंड लोंढ आहेत त्याचासुद्धा इन्व्हायरमेंटल
फॅक्टर्समध्ये समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजे पर्यटकांचे जे काही प्रचंड लोंढ आहेत आणि जे काही हवेचे प्रदूषण आहे, एअर पोल्युशन म्हणतो आपण, हेवी टुरिस्ट ट्रॅफिक अँड एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स लाईक एअर पोल्युशन अँड ॲसिड रेन, जे काही पर्यटकांचे प्रचंड लोंढे आणि हवेचे प्रदूषण आणि ॲसिड रेनला आम्लवर्षा म्हणायचं, यासारखे जे काय पर्यावरणाचे जे काय घटक आहेत, त्यामुळे हे वर्ल्ड हेरिटेज साईट्स हे डेंजर झोनमध्ये आहे, हे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. वर्ल्ड हेरिटेज साईट्स दॅट आर इन अ डेंजर आर इन्स्क्राइब्ड ऑन अ सेपरेट लिस्ट ऑफ वर्ल्ड हेरिटेज साईट इन डेंजर. पहा, हे जे काही नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत, म्हणजे नष्ट होण्याच्या मार्गावर असलेले जे काही संकटामध्ये असलेले जे काही जागतिक वारसा स्थळे आहेत, की जे धोक्यामध्ये असलेल्या जागतिक वारसा स्थळे नावाच्या स्वतंत्र यादीमध्ये त्याची नोंद घेण्यात आलेली आहे. नाव अ लिस्ट ऑफ अ वर्ल्ड हेरिटेज साइट्स, इट इज ऑल्सो कॉल्ड अ सेपरेट लिस्ट ऑफ वर्ल्ड हेरिटेज साइट्स इन डेंजर which allows the World Heritage Committee to allocate resources from the World Heritage Fund. आणि जागतिक वारसा समिती जी आहे वर्ल्ड हेरिटेज कमिटी, त्या अंतर्गत की जे काय जागतिक किंवा वर्ल्ड हेरिटेज साईट्स फंड जो आहे, त्या जागतिक वारसा समितीच्या निधीमधून अशा स्थळांना विशेष जो काय तर फंड हा पुरवला जातो. इन ॲडिशन डिफरंट प्लॅन्स आर पुट इन टू अ प्लेस टू प्रोटेक्ट अँड ऑर रिस्टोअर द साईट. म्हणजे या विशेष जे काही संसाधन आहेत, विशेष जे काही फंड आहे, हा त्याला पुरवला जातो. आणि त्याशिवाय जे काही स्थळाचे संरक्षण आहे आणि त्याचा जो काही जीर्णोद्धार म्हणतो आपण त्याला, की त्याचं प्रोटेक्शन करण्यासाठी, ते रिस्टोअर करण्यासाठी, त्याचं पुनरुज्जीवन करण्यासाठी अनेक उपाययोजना या वर्ल्ड हेरिटेज साईट कमिटी अंतर्गत या केल्या जातात. इफ हाऊ एवर अ साईट लॉसेस द कॅरेक्टरिस्टिक्स which allowed for it to be originally included on the World Heritage List. आणि जरी समजा डेंजर झोनमधून सध्या वर्ल्ड हेरिटेज साईट जात असल्या तरी देखील एखादे स्थळ ज्या लक्षणीय कारणामुळे, एखादा विशेष स्पेशालिटीमुळे मूलतः जो काही जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट झाले होते, ती वैशिष्ट्ये जर नष्ट झाली तर जागतिक वारसा समिती ते नाव या यादीमधून जे काय तर वगळू शकते किंवा कट करू शकते. नाव इट टू बी ओरिजिनली इन्क्लुडेड ऑन द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट, द वर्ल्ड हेरिटेज कमिटी कॅन चूज टू डिलीट द साईट फ्रॉम द लिस्ट. म्हणजे एखाद्याचे काय वैशिष्ट्य एखाद्या स्थळाचा असेल, जो काय मूळ त्याचा उद्देश असेल, मूळ हेतू असेल, त्या मूळ हेतूपासून जर वर्ल्ड हेरिटेज येथे पर्यटन स्थळ जर समजा बाजूला जात असेल तर त्याला डिलीट करण्याचं जे काही काम आहे ते काम वर्ल्ड हेरिटेज कमिटी ही त्यामध्ये करू शकते. टू लर्न मोर अबाउट अ वर्ल्ड हेरिटेज साईट विजिट द वर्ल्ड हेरिटेज सेंटर्स वेबसाईट ॲट WHO a UNESCO ऑर्गनायझेशन. जर समजा तुम्हाला वारसा स्थळाविषयी अधिक माहिती, आणखीन जर माहिती घ्यावायची असेल तर जागतिक वारसा केंद्राच्या वेबसाईटला तुम्ही त्या संकेतस्थळाला भेट द्या, असं शेवटी रायटर आपल्याला सांगायलेले आहेत. पहा, अत्यंत जो काय वर्ल्ड हेरिटेज साईट हा संपूर्ण टोटल लेसन इज ऑल्सो बेस्ड ऑन द ओनली वन वर्ल्ड बिल्डिंग, जे काही शब्दसंग्रह आहे यावरच अवलंबून आहे. त्यामुळे याचे जे काही जास्तीत जास्त शब्द रिसाईट करणे, लेसन परत परत वाचणे व क्वेश्चन्स अँड आन्सर्स जे काय पॅसेज आहे याचा जास्तीत जास्त सराव करणे, हाच यामध्ये एकमेव पर्याय आहे. ओके, वी शॅल स्टॉप हिअर अँड लेट अस कंटिन्यू द नेक्स्ट पिरियड. थँक्यू.